कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि 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 जय जय राम हरी जय जय राम हरि जय राम रूप पाहता पाहता लोचने सुख झाले ओ साजनी 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 सुख झाले ओ झाले ओ झाले ओ साजनी सुख झाले ओ झाले ओ झाले ओ साजनी तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो माधव बरवा सुख झाले ओ झाले ओ झाले ओ साजनी सुख झाले ओ झाले ओ झाले ओ साजनी तो हा विठ्ठल 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 बरवा तो बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली 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 आवडी म्हणून विठ्ठली 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 आवडी हो तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हो तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठल विठ्ठली विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली 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 आवडी हो तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल विठ्ठल हो सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
सदा दयाची श्रांती सदा दयाची श्रांती रामने त्यांच्या लीला रामने त्यांच्या लीला विकीचा गोपाळा विकीचा गोपाळा ब्रह्मादिक इच्छिताती ब्रह्मादिक इच्छिताती दयाची विश्रांती सदा दयाची विश्रांती पुढे सरका पाठीमागे आलेल्या लोकांना सांगा त्या पुढे सरकून बसायचंय चला पुढे सरका चला पुढे सरकून बसा
सुंदर ध्यान उभे विठवरी परकटेवरी ठेवलिया सुंदर ध्यान उभे विठवरी परकटेवरी ठेवलिया सुंदर ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवलिया तुळशी हार गळा खास पीतांबर तुळशी हार गळा खास पीतांबर सुंदर ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठेवलिया सुंदर ध्यान करकटेवरी ठेवलिया तुळशी हार गळा खास पीतांबर तुळशी हार गळा खास पीतांबर आवडे निरंतर हे चिदान तुळशी हार गळा खास पीतांबर आवडे निरंतर हे चिदान तुळशी हार गळा खास पीतांबर तुळशी हार गळा खास पीतांबर तुळशी हार गळा आवडे निरंतर हे चिदान तुळशी हार गळा पीतांबर आवडे निरंतर हे चिदान तुळशी हार गळा खास पीतांबर तुळशी हार खास पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा खास पीतांबर 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 तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हो तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख ओ तुळशी हार गळा तुळशी हार गळा असे पीतांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा असे पीतांबर तुळशी हार गळा
आवडे निरंतर चिदान आवडे निरंतर चिदान तुलसी हार गळा तुलसी हार गळा असे पितांबर तुलसी हार गळा तुलसी हार गळा असे पितांबर तो पार घुमाई हरि जय 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 विठोबार कुमाये हरि जय हरि जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये धोपार कुमाई जय जय धोपार कुमाई धोपार कुमाई हरी राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी ओ हा विठ्ठल बरवा ओ हा माधव बरवा सुख बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणनी विठ्ठली आवडी म्हणनी विठ्ठली आवडी आवडी ओ हा विठ्ठल बरवा ओ हा माधव बरवा ओ
सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा उपजोनी आपुडती उपजोनी आपुडती उपजोनी आपुडती काला खाऊ दही भात 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 वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे 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 एकमेका देऊ मुखी एकमेका देऊ मुखी एकमेका देऊ मोरे एकमेका देऊ मुखी घालू हुंबरी सुखे घालू हुंबरी सुखे घालू हुंबरी सुखे घालू हुंबरी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे विठोबा रखो माई 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 जय विठोबा रखो माई जय विठोबा रखो हरी हेलो 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 हेलो
उपजोनी पुढती उपजोनी पुढती काला दही भात काला दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही उपजोनी पुढती उपजोनी पुढती काला दही भात काला दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे 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 कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे काल्याचे
काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही सारे करे साध सा ग ग रे रे सा 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 ध ध ग ग रे रे सा ग ग रे सा 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 ध ध ग ग रे रे सा सारे ग पा ग रे ग सा कवळ काय काल्याचे कवळ काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही ऐसे नाही आला विठ्ठल आला विठ्ठल आला विठ्ठल विठ्ठल आला विठ्ठल आला विठ्ठल आला विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठला
विठाला 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 कुंडली कवरदा हरी बोल हरिनाथ भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय संत मोतीराम महाराज की जय वीरनाथ मल्लनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज की जय विठाला उपजोनिया पुढती येऊ तू काला खाऊ दही भात वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबोरी वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे विठ्ठला 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 विठाला 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 टाळ हा विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला
बोला पुंडलिक हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान विठाला 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 अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतं परम धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्ना प्रपन्नाति हृदेव देवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगाकर प्रथम नमन पांडुरंगाकर प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संतांची हो दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची पांडुरंगाकारू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार त्यांच्या पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजयम मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वांदुरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु धावबा मोतीरामा तुम्हा प्रार्थितो कीर्तनी राम नामा त्वरे धावनी बुद्धी देई कीर्तनीया मनोनी नमीन तुमच्या लीन पाया विठाला 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 उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगमान्य लोकमान्य तमाम वारकऱ्यांचे हृदयस्थान वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रकरणातला अभंग आहे. आजच्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय काला खाण्याकरिता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ असं प्रतिपादन करतात. विठाला विठाला अभंग तुकोबारायांचा 4 चरणाचा काल्याच्या प्रकरणातील आहे. पण अभंगाला सुरुवात करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा, आपल्या या पुण्यभूमी चलबुर्गा नगरी उतका नगरीच्या अंतर्गत सद्गुरू आश्रम चलबुर्गा पाटी या ठिकाणी संपन्न होत असलेला आपला हा भक्ती महोत्सव गेल्या 11 वर्षापासून आपला हा संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये तेवढ्याच मोठ्या उत्साहाने तेवढ्याच मोठ्या ऐश्वर्यामध्ये संपन्न होत असलेला आपला हा या वर्षीचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील या वर्षीच्या या काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. हरिभक्तपरायण गुरुवर्य महाराजांच्या आज्ञेने ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. उपस्थित सर्व महाराज मंडळी अगदी आपली वेळ संपून गेलेली आहे. पत्रिकेत सांगितल्याप्रमाणे 11 ते 1 आहे आणि आता घड्याळीत 1:45 वाजलाय. म्हणजे पत्रिकेचा आपल्या कीर्तनाचा काही अर्थार्थी संबंध नाही का. त्यामुळे आता अगदी संकल्पित वेळेमध्ये तिकून फक्त महाराजांचा इशारा आला की कीर्तन संपलं
त्यामुळं अगदी कमी वेळामध्ये आपल्याला कीर्तन करायचं आहे. उपस्थित सर्व महाराज मंडळी कोणी एकाचं नाव घेतलं की एकाचं राहून जाणार आहे. म्हणून तुकोबारायांच्या अर्ध्या चरणात सकळा चरणी जीव माझा किंवा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या न्यायाने सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि अभंगाला प्रारंभ करतो. विठाला विठाला अभंग काल्या प्रकरणातील आहे. आज काल्याची कीर्तनाची सेवा आहे. वारकरी संप्रदायाचा हा दंडक आहे. सप्ताह 1 दिवसाचा असू द्या, 3 दिवसाचा असू द्या, 7 दिवसाचा असू द्या, 11 दिवसाचा असू द्या, 1 महिन्याचा असू द्या, 1 वर्षाचा असू द्या, केवढाही मोठा सप्ताह असू द्या, त्या सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होते. अर्थात काला झाला म्हणजे सप्ताह झाला, काला झाला की सप्ताह झाला असं सांगण्याची गरज लागत नाही. एकदा काला मग सगळे हाला, काला सगळे हाला आणि एखादा चुकून आला तर का आला त्याचं नाव काला. विठाला विठाला जसं गंगा निघते उगमापासून ते जाऊन मिळते समुद्राला. गंगा समुद्राला मिळाली, गंगेचं वाहन थांबलं. तसं सप्त्याची सांगता काल्याचं कीर्तन झालं म्हणजे सप्ताहाची सांगता झाली. या न्यायाने मंदिराचं कळस झाला, कळस बसला म्हणजे मंदिराचं काम पूर्ण झालं. गंगेचं वाहन समुद्राला मिळाल्यावर थांबतं, मंदिराचं काम कळस बसल्यावर थांबतं. तसं सप्ताह थांबला म्हणजे काला झाला याच्यावर निश्चित होतं. म्हणून ही काल्याची कीर्तनाची सेवा आहे. त्या अनुषंगाने आपण तुकोबारायांचा अभंग घेतलाय. आपल्या संप्रदायामध्ये 3 काला करण्याची प्रथा आहे. एक जीवब्रह्म ऐक्याचा काला, दुसरा दही भाताचा काला आणि तिसरा भगवंताच्या नामाचा काला. जीवब्रह्म ऐक्याचा काला वारकरी संप्रदायात सांगितला. ज्याला जीव आणि ब्रह्म ऐक्य रूपी काला म्हणतात तो जीव ब्रह्म ऐक्याचा काला सांगितला पहिला. दुसरा काला आहे हरिनामाचा, हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला साधने. हा हरिनामाचा काला आहे, ज्यामध्ये नाम घेणारा साधक तो नामधारक आणि भगवंताचं नाम एक व्हावं लागतं, त्याला नाम हरिनामाचा काला म्हणतात. आणि तिसरा सांगितला तो तुमच्या आमच्यासाठी आहे, तो म्हणजे दही भाताचा काला. दही आणि भात याचं एकत्रीकरण केलं जातं, त्याचं नाव काला. विठाला 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 विठाला. जसे 3 काले तसे 3 प्रकारचे देह सांगितले. सूक्ष्म देह आहे, स्थूल देह आहे आणि कारण त्याला महाकारण देह म्हणतात. या 3 प्रकारचे देह या 3 प्रकारच्या काल्याला लावून घ्यायचे. आता ते सगळं सांगत बसत नाही, वेळ आपली अगदी कमी आहे आणि मर्यादित आहे. त्यामुळे याला काला म्हणतात. आणि त्या 3 पैकी आज जो काला महत्वाचा सांगितलाय तो दही भाताचा काला आहे. लक्ष माझ्याकडे द्या, अगदी कमी वेळात मला थांबायचंय, फक्त माझ्याकडे लक्ष द्या. दही भाताचा काला आपल्याला आज सांगायचा आहे. कारण या दही भाताचा काला खाऊन वारकरी संप्रदायामध्ये अनेकांनी काले केले. काला करण्याची पद्धत अगदी ज्ञानोबारायापासून नाही त्याच्या अगोदर भगवान श्रीकृष्णापासूनची पद्धत आहे. आणि म्हणूनच हा काला खाण्याकरिता आम्ही येऊ म्हणतायत, तुकोबाराय येऊ म्हणतात. पण येऊ म्हणणारे तुकोबाराय नेमकं कोण ऐका. इथं येण्यामध्ये 3 प्रकारचे वर्ग पडतात, जीव, देव आणि संत. मग नेमकं तुकोबाराय इथं येऊ म्हणतात ते कोणते आहेत? जीव आहेत, देव आहेत की संत आहेत? जीवाला येता येत नाही, कारण जीवाला स्वतंत्र नाहीये. जन्माला येण्याचं स्वातंत्र्य जीवाच्या हातात नसल्यामुळे येऊ म्हणणारे तुकोबाराय आहेत, म्हणजे जीवाच्या वर्गात बसत नाहीत. देव येतो नाही, आणला जातो. देवालाही इथं येण्यासाठी स्वातंत्र्यता नाहीये, त्याला आणावं लागतं, जीवाला यावं लागतं. आणि संत मात्र स्वतःहून येत असतात. याचा अर्थ तुकोबाराय येऊ म्हणतायत म्हणजे ते संतांच्या वर्गातले आहेत. विठाला 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 येऊ म्हणणारे तुकोबाराय संत या वर्गातले आहेत. पण तरी सुद्धा थोडंसं चिंतन मांडायचं झालं तर असं म्हणता येतं त्याच्या का ते येऊ म्हणणारे तुकोबाराय आहेत ते संतच आहेत. पण त्याच्यातही पुन्हा 3 प्रकार पडतात. एक बद्धाचा वर्ग आहे, दुसरा मुक्ताचा वर्ग आहे आणि तिसरा बद्ध मुक्ताचा वर्ग आहे. पहिला बद्धाचा वर्ग आहे. या बद्ध वर्गामध्ये तुकोबाराय बसतात का? तर बद्ध वर्गामध्ये तुकोबाराय बसत नाहीत, कारण बद्धाला जीव घेण्याचं स्वातंत्र्य नाहीये, जन्मण्याचं स्वातंत्र्य नाहीये. मग मुक्त आहेत का तुकोबाराय? तर मुक्तामध्ये सुद्धा तुकोबाराय मोडत नाहीत, कारण मुक्त मुनी मुक्त झाले, बेने गर्भवासाच्या भीतीने मुनी मंडळी मुक्त झाले. मग मुक्त झालेले तुकोबाराय पुन्हा येऊ कसे म्हणतील? म्हणजे येऊ म्हणणारे तुकोबाराय बद्धही नाहीत, येऊ म्हणणारे तुकोबाराय मुक्तही नाहीत. मग येऊ म्हणणारे तुकोबाराय नेमकं कोण? तर ते बद्ध मुक्तातला जो मधला वर्ग आहे, हा 3रा वर्ग म्हणजे तुकोबाराय आजचा आहे. आणि त्या वर्गातले तुकोबाराय आज भूमिकेत येतात आणि सगळ्याच्या समोर भगवंताच्या समोर बोलतायत की काला खाण्याकरिता आम्ही येऊ अभंगाचं
उपजोनिया खुडती दही भात वैकुंडीत ऐसे नाये वैकुंडीत ऐसे नाये काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंडीत अभंगाच्या पहिल्या चरणाच्या माध्यमातून तुकोबाराय म्हणतात, उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. दही भाताचा काला खाण्याकरिता आम्ही जन्माला येऊ असं तुकोबाराय प्रतिपादन करतायत. पण ऐका, येऊ म्हणणारे तुकोबाराय नेमकं येतात कुठून हा प्रश्न आहे. ज्या वेळेला आपण येऊ म्हणतो त्यावेळेला कुठून येतात हा प्रश्न पडतो. काय बघा, जीवाला काही 4-5 गोष्टी कळाव्या. सूर्यकांत महाराज कोणत्या कोणत्या? मी कोण आहे जीवाला एवढं कळावं. मी कोण आहे एवढं जीवाला कळलं की मी कुठून आलो हे कळतं. कुठून आलो हे कळलं की सध्या कुठं आहे हे कळतं. आणि कुठं आहे हे कळलं की कुठं जायचं हे कळतं. याचा अर्थ कुठं जायचं हे कळण्याकरिता कुठून आलो हे कळावं लागतं. कुठून आलो हे कळण्याकरिता कुठं आहे हे कळावं लागतं. आणि कुठं आहे हे कळल्यानंतर मी कोण आहे याचा विचार लक्षात येतो. अर्थात मला एवढंच सांगायचंय, येऊ म्हणणारे तुकोबारे आहेत, मग नेमकं येतात कुठून? तर आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी किंवा येते उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी वैकुंठी आले घर ज्या येते उपकारासाठी आले घर वैकुंठी ज्या. वैकुंठातून तुकोबारा इथं येऊ म्हणतायत. अर्थात वैकुंठातले तुकोबारा इथं येत आहेत. कशाकरिता? तर काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात. दही भाताचा काला खाण्याकरिता तुकोबारा येऊ म्हणतायत. मग प्रश्न असा पडतो, जर चलबुर्ग्यातली मंडळी औषधाला जाऊन राहत असेल त्याच्या पाठीमागचं कारण आहे. चलबुर्ग्यात कशाची तरी कमतरता आहे. तुकोबाराय वैकुंठातून इथं यायचं म्हणतायत ते फक्त काला खाण्याकरिता. मग वैकुंठात काला नाही का हा प्रश्न आहे. कोणीतरी तुकोबारांच्या पुढे गेला आणि सांगितलं, महाराज वैकुंठात काही नाही का? तर ऐका, वैकुंठात सगळं आहे. वैकुंठात नाही असं नाही. वैकुंठात वैकुंठ म्हणा, स्वर्ग म्हणा, सत्यलोक म्हणा, याच्यात सगळं आहे. सगळे म्हणण्यापेक्षा काय काय ज्ञानोबारे सांगता, जे तामरत्व हेचे सिंहासन ऐरावता सारिके वाहन राजधानी भुवन अमरावती जेत महासिद्धीचे भंडारे अमृताची कोठारे जे गावी खिल्लारे कामधेनूची. हे सगळं तिथं आहे म्हणे. प्यायलाय जे आपल्याला मिळत नाही असं दुर्मिळ आम्र सुद्धा तिथं प्यायलाय. कामधेनूचे झाड आहेत, गायी आहेत, कल्पवृक्षाचे झाड आहेत, चिंतामणीच्या सडका आहेत. तिथं सगळा आनंद आहे महाराज. अप्सरा सुद्धा तिथं आहेत. अप्सरा कशा असतात काका? कशा असतात बघितल्यात? बघायच्यात तुम्हाला? पुरुष मंडळी अप्सरा बघायची का? विनेकरी बाबा, राजू महाराज बघायची? हा, या वयात बघायची म्हणतायत नाही का? दाखवतो. फार सोपं आहे महाराज, फार अवघड नाही. ज्यांना ज्यांना अप्सरा बघायची ऐका सांगतो. काय करायचं? आपापल्या घरी जायचं. गेले घरी कीर्तनात हो म्हणायचं असतं. बोला 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 बोला. कीर्तनात गेले घरी हो असं खुर्चीवर बसा. बसले हो तरी म्हणा हो असं. हातात रिमोट घ्या, घेतला हो वा. लावा टीव्ही, लावली हो त्याच्यावर एक चॅनल लावा, जी टॉकीज लावलं का हो असं. त्या जी टॉकीज वर एक पिक्चर लागतो. कोणता? गाढवाचं लग्न. तुम्ही हसायला लागले म्हणजे बघितलं नाही का? तो गाढवाचं लग्न या पिक्चर मध्ये एक अभिनेता आहे, म्हणजे हिरो आहे. त्याचं काय नाव? हा बोला 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 बोला. मकरंद अनासपुरे. मधलं सांगा ना, मधलं मधलं. हा काय नाव? असं जमलं आता नाही का? ते सावळ्या. ते सावळा कुंभार काय करतो माहितीये का? एका बुवाच्या नादी लागतं. कुणाच्या नादी लागतं? तो सावळ्या त्या एका बुवाच्या नादी लागतं आणि बुवाच्या नादी लागून ते स्वर्गात जातं. ऐका, बुवाच्या नादी लागून ते स्वर्गात जातं. एकदा तेवढा पिक्चर बघून घ्या. का सांगतोय? यातला विनोद बाजूला सारा आणि सिद्धांत एवढाच लक्षात ठेवा. काल्पनिक चित्रपटातला स्वर्ग जर तेवढा सुंदर असेल तर अस्तित्वातला स्वर्ग किती सुंदर असेल. मग विचार करा, एवढ्या सुंदर स्वर्गाला, वैकुंठाला लाथ मारतात तुकोबाराय आणि इथं येतात. त्याचा अर्थ असा आहे, तिथं काला नाही. महाराजांना तेच विचारायचंय. महाराज काला खाण्याकरिता तुम्ही इथं येऊ म्हणतायत, मग तिथं काय? महाराज म्हणले तिथं सगळं आहे.
पण काल्याचं कवळ नाही अभंगाचं दुसरं. वैकुंठित ऐसे नाही, 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 कावळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, कावळ काही काल्याचे, कवळ काही काल्याचे, वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे नाही, ऐसे नाही, ऐसे नाही. माध्यमातून तुकोबाऱ्या सांगतात वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. या वैकुंठात सगळं आहे पण काला नाही. बरं महाराज, काला नाही असं म्हणतायत म्हणून तो काला खाण्याकरिता आम्ही येऊ असं प्रतिपादन तुकोबाऱ्या करतात. पण महाराज आम्हाला सांगा, तुम्ही नेमकं काला खाणार कसा? कसं असतं? खाण्याच्या काही पद्धती आहेत बघा. एक काय झालं, एकदा राक्षसांचं आणि दानवांचं भांडण लागलं. नेमकं कोण मोठं असं भांडण लागले. राक्षस म्हणतात आम्ही मोठे आणि देव म्हणतात आम्ही मोठे. भांडण गेलं ब्रह्मदेवाकडं. ब्रह्मदेवानं मधला मार्ग काढला आणि एक परीक्षा ठेवली. परीक्षा अशी होती, 10 मिनिटाचा वेळ आणि समोर पदार्थ. लवकर जेवण करून जे बाजूला होईल तो परीक्षेत विजयी. राक्षस म्हणले याच्यात तर आमचाच नंबर पहिला येणार, कारण खायला राक्षस पुढे असतात. मी राक्षसांत सांगतोय, आपलं नाही. वरी बघा, खाली बघू नका, वरी बघा, वरी बघा. ऐका, ते राक्षस नाही का, ते म्हणले आम्ही पहिल्यांदा जेवणार. आणि ब्रह्मदेवांना सांगितलं एक अट आहे. कोणती अट? जेवायचंही 10 मिनिटात, समोर पदार्थ आहेत, पण अट अशी आहे, हात सरळ करायचे. लक्ष माझ्याकडे दिलं तर कळेल. हात सरळ करायचे आणि या बोटापासून या खांद्यापर्यंत एक सरळ काठी बांधायची आणि मग जेवण करायचं. झालं असं. राक्षस पहिल्यांदा बसले. झाले कसे बसले सांगू तुम्हाला. तुम्ही 36चा आकडा बघितलाय का? गणितातला 36चा आकडा 3 आणि 6. मराठीतले सांगतोय बरं का. 3 आणि 6, 3चं आणि 6चं एकमेकाकडे पाठ असते नाही का, पाठ असते. त्या आकारात बरोबर त्या लाईनीमध्ये तसे राक्षस बसले. समोर पदार्थ वाढले. श्री बालाजीचा बेत. श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बालुशाही, ला म्हणजे लाडून, जी म्हणजे जिलबी. तोंडाला पाणी विधू नका, आज फक्त पुरे आहेत. ऐका, ते असं सुंदर बेत आखला आणि राक्षसांना जेवायला बसवलं. आणि चांगल्या पद्धतीनं वाढ झाली की मोठ्यानं पुंडलिक झाली. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. घ्या, इथलं नाही तिथलं सांगतोय नाही का. मग ते घ्या म्हणल्यानंतर झालं असं, राक्षसांनी घ्यायला सुरुवात केली. पण झालं कसं, हात सरळ होता ना, त्याचा समोरचा पदार्थ घ्यायचे, असा समोर वरी न्यायचे. का आता हात वाकत नाही ना, असा वर घ्यायचे आणि वरून घास सोडून द्यायचे. माऊली महाराज तसा वरून घास सोडला, कुणाच्या नाकात जायचा, कुणाच्या डोळ्यात जायचा, कुणाच्या कानात जायचा, चुकून एखादा तोंडात पडायचा. बघता बघता 1, 2 मिनिटं, 4 मिनिटं, 10 मिनिटं संपले. ब्रह्मदेव म्हणले तुमची वेळ संपली, व्हा बाजूला. राक्षस म्हणले महाराज एवढा अवघड पेपर दिलाय, बघू देव तरी कसे पास होतात नाही का. ते पुन्हा देव बसले. पण ऐका, देवचतुर देवचतुर, हे देव लय हुशार महाराज. एवढे चाणाष्ट हे देव. त्या देवाने काय केलं माहितीये, जेवायला बसले पण 36च्या आकड्यासारखे नाही, मग 63चा आकडा. तुम्ही गणितातले 63 माहिती आहेत ना, म्हणजे समोरासमोर तोंड करून बसले. आणि बसत असताना मधून फक्त 2 फुटाचा अंतर ठेवला. एक वाढपी जाईल एवढा अंतर ठेवला. असे सुंदर पंचपाकवान पुन्हा एकदा वाढण्यात आले
आणि पुन्हा एकदा मोठ्यानं पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान जय. या इथलं तिथलंच बरं का पुन्हा बी ते सुरू केलं महाराजांनी. आता देव लय हुशार. देवाने काय केलं, आपल्या ताटातला पदार्थ घ्यायचा, आपल्या पदार्थ राजू महाराज, आणि आपण नाही खायचं, समोरच्या तोंडात घालायचा. ती राक्षस बाजूने म्हणू लागले, अरे 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 हे तर आपल्याला सुचलंच नाही म्हणे. हे असं सुचलं असतं तर सगळे नगरसेवक मिळून आम्ही ग्रामपंचायतची संडास खाली असते. आपलं असू द्या, इकडलं सांगतोय मी. हे एकटे एकट्यानं खाण्याच्या नादामध्ये आमचं उघडं पडलं नाही का, उघडं पडलं नाही असं इथलं सांगतोय. ते राक्षस म्हणायला लागले, अरे हे आपल्याला सुचलंच नाही, नाही का, सुचलं नाही. पण देवांनी काय केलं, पुढच्या 5 मिनिटात आपलं पोट भरेल असं सुंदर जेवण करून मोकळे झाले आणि याच्या देव विजयी झाले. आता मला माझा सिद्धांत सांगायचा आहे. आपण स्वतःचं पोट भरायचा प्रयत्न केला तर उपाशी राहता, आणि दुसऱ्याचं पोट भरायचा विचार केला की आपलं पोट भरून सगळ्याचंही पोट भरतं. हा सिद्धांत असेल तर तुकोबाराय म्हणतात, आम्ही सुद्धा काला खायला येऊ पण एकटे खाणार नाहीत. कसा खाऊ, एकामेका देऊ मुखे, एकामेका टाळ वाजवा. वैकुंठे तो वैकुंठे सुखे घालो हुंबरी आचरणाच्या माध्यमातून तुकोबाराय सांगतात, आम्ही काला खाणार पण कसा खाणार, एकमेका देऊ मुखी सुखे घालो हुंबरी. आम्ही एकमेकाच्या काला मुखात देणार असा काला खाऊ. एक वाक्य सांगतो बघा, आमचा वारकरी संप्रदाय अप्पलपोट्या नाही, सेवितो हा रस वाटितो अनेका. आपण सेवून दुसऱ्याला देणार आहे. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे, किंवा तुका म्हणे चाकोनी मग सांगे नाही का, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. अर्थात वारकरी संप्रदाय हा देणारा संप्रदाय आहे. लोकांना देतो म्हणून ज्ञानोबा तुकोबाराय म्हणतायत, एकमेका देऊ मुखे सुखी घालो हुंबरी. बरं महाराज, आम्हाला कळलं तुम्ही वैकुंठातले काला खाण्यासाठी इथं येणार, पण कालात इथं नाही म्हणून इथं येताय. काल्याचं कवळही वैकुंठात नाही म्हणून तुम्ही इथं येताय. इथं आल्यानंतर काला कसा खाणार हेही सांगताय, पण आम्हाला एवढं सांगा, तो काला तुम्ही करणार कुठं? तुका
बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम वैकुंठे वैकुंठे सेना अभंगाच्या शेवटच्या चरणाच्या माध्यमातून तुकोबाराय सांगतात, तो काला आम्ही करणार कुठं, तर तुका म्हणे वाळवंट. त्या वाळवंटात आम्ही काला करणार. वाळवंट कसा, तर 3 लक्षणं सांगितले, बरवे नीट उत्तम. ते बरव आहे, नीट आहे आणि उत्तम आहे. याचंही एक विशेषण सांगता येतं, पण वेळ अगदी आपल्या हातात थोडा उरलाय. भगवंत कृष्णाचं चरित्र आपल्याला पाहायचंय, म्हणून बरवे नीट उत्तम अशा 3 लक्षणांनी युक्त ते वाळवंट आहे. आणि त्या वाळवंटात आम्ही काला करणार. वैकुंठे तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भगवंताचं भजन करू. सगळेजण हात वर करा, करा करा करा, हात वर करा. वा वा वा. आपले दादा, युट्यूब वाले दादा, सगळ्यांचे हात मध्ये घ्या, घ्या घ्या, करा. पुरुष मंडळी, माता, सगळ्यांना विनंती आहे, कळू द्या. सद्गुरू आश्रम चलबुर्गा पाटी इथं संपन्न होत असणाऱ्या सप्ताहामधील 11व्या वर्षातील काल्याच्या कीर्तनात सगळे भाविक भक्त आनंदामध्ये सहभागी होऊन भगवंताचं भजन करू लागले. कोणी पत्रकार असेल तर ही हेडलाईन टाकून हा फोटो पाठवून द्या, नाही का. सगळे हात वर करा. केला हात वर, येतो चहा घेऊन, राहू द्या 2 मिनिटं. ऐका ऐका, आणि प्रेमाने भगवंताचं भजन करा. विठोबा रखुमाई, थांबा थांबा, पखवाज, टाळ, टाळ्या, जोरदार टाळ्या, पखवाज, टाळ, टाळ्या, पखवाज, टाळ, टाळ्या, ठोका, वा. आता घ्या हात खाली. ऐका, अभंगाचा भाव संपला. आता काल्याच्या कीर्तनाचा एक अलिखित नियम आहे. लिखित अशा प्रकारचा नियम आहे. कोणता? एक दंडक आहे. काल्याच्या कीर्तनात भगवंताचं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी.
अगदी शॉर्टबट स्वीट, आपकी मन की बात हमने पहिचानी. काळजीच करू नका, 3ला जय विठ्ठल. ऐका काय चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी देवे केले चरित्र ते उच्चारावे चरित्र ते देवे गोकुळी केले. भगवंताने जे गोकुळात चरित्र केलं ते उच्चारण करावं. कारण भगवंताने मथुरेतही केलं, वृंदावनातही केलं, द्वारकेतही केलं आणि गोकुळातही केलं. मग कोणतं सांगायचं? तो गोकुळात सांगायचं आणि गोकुळातलं सांगायचं. म्हणजे 11 वर्षे 6 महिन्यापर्यंत देव गोकुळात राहिलेत आणि त्यामध्ये वृंदावनातला गोकुळातला प्रसंग आहे. तर भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. का जन्माला आले? स्वतः भगवंत गीतेत सांगतात 3 कारणासाठी देव येतो. परित्राणाय साधूनाम 1, विनाशाय च दुष्कृताम 2, धर्म संस्थापनार्थाय 3, संभवामी युगे युगे. प्रत्येक युगात मी जन्माला येतो. का? धर्माची स्थापना, अधर्मात दुष्टांचा विनाश आणि साधूंचं रक्षण. या 3 कामासाठी मी जन्माला येत असतो. देव सांगतायत धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी. भक्तजन आपुल्या पाळीशी धर्म रक्षाव्या. अवतार घेशी धर्म रक्षाव्या. धर्माचं रक्षण करण्यासाठी देव भगवंताला अवताराला येतो. आणि काय करतो? तसं द्वारकेमध्ये भगवंत म्हणजे अर्थात गोकुळात भगवंत जन्माला आले. कसे आले? म्हणजे कंसासारखे लोक, चानुरासारखे, मुष्टिकासारखे राक्षस वाढले होते. अधर्म वाढला होता आणि धर्मावर ग्लानी आली होती. जगाच्या मालकानं ठरवलं आपण अवताराला यायचं. झालं असं. तिकडे कंस फार दुराचारी जन्माला आला आणि त्यानं आपल्या बापालाच कारागृहात टाकलं. आता का टाकलं ते काय असतं बघा. एक संसारातला नियम आहे. कसा आहे नियम? असा आहे, बापाच्या पायातला बूट पोराच्या पायात आला की शहाण्या बापानं आपला कारभार पोराच्या हातात द्यावा. पण काय करावं? बाप लय नंबरी झाली. आता किती नंबरी झाले? ते बापाच्या पायातला बूट पोराच्या पायात नाही, जवळ हातात येत नाही तवर कारभार देत नाहीत. फार अवघड आहे महाराज, नाही का? ते तसंच झालं. कंसानं आपल्या बापाला मध्ये टाकलं ना, आपण राज्यावर बसलं. लोक वाईट म्हणू लागले. मग चांगलं काम काय करावं? त्याची चुलत बहीण देवकी, ही देवकाची कन्या, ती देवकीचं लग्न ठरवलं वसुदेवासोबत. वसुदेवाची अगोदर 7 लग्न झाली होती, हे 8वं. आणि मग लग्न ठरलं आणि लग्नामध्ये विघ्न आलं. सांगितलं कंसाला, कंसा अरे जिच्या लग्नाची एवढी थाटामाटात मिरवणूक काढतोय तिचा 8वा मारणार आहे. मारण्यासाठी धावला पण हात तो धरिला वसुदेवे, नाही का? घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरिला हात धरला. सांगितलं बघा हिचा 8वा मारणार आहे, ही नाही मारणार. मग जन्माला आलेले सगळे तुम्ही घ्या. कारागृहात राहावं लागलं. 1 नाही 2 नाही 7-8 वर्षापर्यंतचा काळ कारागृहात आहे. पहिला मुलगा जन्माला आला. ठरल्याप्रमाणे मुलगा उचलला, कंसाच्या हातात दिला. कंसानं बघितलं 8वा मारणार आहे, पहिल्यानं काहीच केलं नाही. हे सगळं तुम्ही ऐकले, नाही का? सगळं तुम्ही ऐकले. आपण दरवर्षी काल्याच्या कीर्तनात ऐकतो. म्हणून काल्याचं कीर्तन लय सोपं. आमचे महाराज सांगत असतात असा कृष्ण जन्माला आणायचा आणि असा खेळायला वनात न्यायचा, काल्याचं कीर्तन झालं. एवढं सोपं असतं. ते पहिलं पोरग वसुदेवाने कंसाच्या हातात दिलं. मग झालं काय? पोरग बघितलं, विचाराला 8वं मारणार आहे. पहिल्यानं काय केलं? परत पाठवलं. पण ते देवाला कळालं पाप वाढल्याशिवाय मी येणार नाही. मग पुण्य सारावया भेटे देवी ऋषी. नारद आले. नारदानं सांगितलं वेड्या काय झालं? माझ्या हाताकडे बघा किती आहेत बोट? 8 नाही का? बोट किती आहेत? 8. यातला पहिला कोणता आणि 8वा कोणता? इकून मोजलं तर हा 8वा आणि इकून मोजलं तर हा 8वा. 8वा पहिला 8वा कोणताही असू शकतो. देवले चतुरे मारील. घाबरलं, पळत कारागृहात गेलं. पहिलं उचललं आणि 10 दिशा पहिलं मारलं. तसं दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं 6च मारले. एक आगाव मारला. 1000 कमी ऐका. आपलं 6 मारले आणि 6 मारल्यामुळे झालं असं 7वं जन्माला आला. कसा आला माहितीये का? योग मायेनं तो गर्भ काढला आणि वसुदेवाची दुसरी बायको रोहिणी तिच्या गर्भात टाकला. 7वा गर्भ काढला. आता 8व्याची चिंता. ऐका 8व्याची चिंता. 8वा आता जन्माला येणार कसा? दशरथे मारिला तोची होता मास. कोणता? श्रावण महिना आहे. दशरथ नावाचा राक्षस आहे बरं का. तो कथा वेगळा आहे, तो पुन्हा कधी बघू. आणि तो श्रावण महिना, श्रावण वद्य अष्टमी बुधवारचा दिवस आणि रोहिणी नक्षत्र. आणि अशा वेळेला जगाचा मालक अवतार घेण्यासाठी आला आणि बघता काय साक्षात भगवंत प्रगट झाले. पुंडलिक वरधारी भगवंत 7 वर्षाचे प्रगट झाले. देवकी म्हणली बाळा 7 वर्षाचा जन्माला आलाय, कोण म्हणेल तू आमचा आहे? त्यांना सांगितलं मला लहान व्हायचंय, फक्त एक गोष्ट सांगायला आलो. कोणती गोष्ट? नंदाच्या घराला मगने गोकुळाला, मगने गोकुळाला
मजनी गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मग आणि येते मजनी गोकुळाला गोकुळाला देवानं एक काम सांगितलं, जसं महाराजांनी मला सांगितलं, नंदाच्या घराला मजनी ही गोकुळाला, तिथं माया जन्माला आली म्हणून सांगितलं. वसुदेवाने कृष्णाला गोकुळात आणून ठेवलं आणि सकाळी सकाळी नंदाची बहीण सुनंदा आली व यशोदेच्या बाजूला बाळाला बघितलं ना आनंद झाला. ती गवळण दुसरीला सांगू लागली, दुसरी तिसरीला सांगू लागली, तिसरी चौथीला सांगू लागली. काय सांगू लागली? गवळण सांगती हो सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती हो सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला हो एक धावती एकी पुढे वाटी ताती सुंदवडे वाटी सुंदवडे वान घेऊन एकाठी नंदा घरी झाली दाटे सोयीनेची गलबल झाली दासी जणी हेल घाले गवळण सांगती हो सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला बस गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला, यशोदेला पुत्र झाला, गवळण सांगे गवळणीला. प्रत्येक एकमेकाला सांगू लागले ना. आनंद झाला गोकुळीच्या सुखा, अंतपार नाही लेका किंवा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदले आनर नारी किंवा कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टाचळ काप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंदे करते घरोघर. सगळे आनंद करती कथा, गाती गाणे, सगळे आनंद साजरा करू लागले. हळूहळू देव मोठे होऊ लागले. 6 महिन्याचे देव झाले. एवढ्या लवकर का झाले? कारण 2:30 वाजले म्हणून 6 महिन्याचे झाले. ऐका, 6 महिन्याचे देव झाले ना, आता रांगायला लागले. देवाचं रांगणं लय गोड महाराज. काय देव रांगू लागला. आमचे संत वर्णन करतात, आपले तळवे असा समोर ठेवायचा आणि डाव्या गुडघ्यानं रांगायचा. हात टेकितो डाव्या गुडघ्याने रांगतो हात टेकितो डाव्या गुडघ्याने रांगतो डाव्या गुडघ्याने रांगतो रंगवी रंगनाथ कोम्या देखियाला देखियाला लगे तळवे तळहात तळहात टेकितो डाव्या गुडघ्याने रांगतो डाव्या गुडघ्याने रांगतो डाव्या गुडघ्याने रांगतो डाव्या गुडघ्याने रांगतो. 6 महिन्याचा कृष्ण तळ हात टेकत रांगू लागला. हे 60 वर्षाचा आहे. ते 6 महिन्याचा होता नाही का. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. देव डाव्या गुडघ्याने अक्का एकदा मलाच प्रश्न पडला, हे डाव्या गुडघ्याने काय भानगड आहे? उजवीला जमत नाही का? एकदा घरी कोणीच नव्हतं, आई पप्पा शेताला गेलते, मधलं दार लावलं, मधात बसलो, झोपले काय. रांगून बघितलं, नाही जमलं उजवीनं, डावीनच रांगावं लागलं. एवढं सूक्ष्म चिंतन आहे संतांचं. डाव्या गुडघ्याने रांगत. मग काय करू लागले देव? रांगत रांगत थोडं अंगणात आले आणि थोडं अंगणामध्ये आईला कामात अडथळे आणू लागले. थोडं हळूहळू देव मोठे होऊ लागले. मोठे झाले, मित्र गमा झाले. वाकड्या भेंड्या सुदाम्या सगळे मित्र गोळा केले आणि मित्राकडे बघितलं. काय बघितलं? देव होते धष्टपुष्ट आणि त्यांचे मित्र होते हाडकुळे. देव म्हणले, का रे अशी उदबत्ती छाप का झाली? ते म्हणले, बरं आहे कृष्णा, तू मोठ्या घरचा आहे, तुझं काय बाबा, रोज 4-5 कीर्तन मकळ खायला प्यायला, तुला आम्हाला काय नाही म्हणे, तू फार सुजला म्हणे, आम्ही गरीब घरचे आहेत. मग काय, मग तुम्हाला मिळत नाही? नाही म्हणे देवा,
आईला म्हणलं तूप, की आई म्हणते चुप, मिळत नाही म्हणे तूप बीप काही. आणि मग दूध कुठं असतं म्हणे, दूध डेअरीला आहे म्हणे, डेअरीला नाही म्हणे. मग देव म्हणले आपलं जर आपल्याला मिळत नसेल तर आपण हक्क आहे आपला तो, मग मिळवलाच पाहिजे नाही का. मग काय करायचं, चोऱ्या करायच्या. ती बोबडं म्हणलं देवा चोऱ्या. देव म्हणले काळजी करू नका, चोरी फक्त आपल्याला चित्ताची दया दुधाची करायची, बाकी कशाची नाही. देवानं चोऱ्या करायला सुरुवात केली. काय केलं, पहिल्यांदा सामुग्री गोळा केली. अविनाश महाराज काय काय केलं माहिती आहे, ते बारीक बारीक चाळलेली वाळू घेतली, माती घेतली, ते लहान लहान दगडं घेतली, काट्या घेतल्या, ते सराटे असतात बघा, त्याला गाढव काठे म्हणतात, सराटे. कसाही टाका उभाच पडतो नाही का, उभाच महाराज उभाच. जे पडले त्याच्या कोणी जातं, म्हणजे जिंकले त्याला हार घेऊन जातं. ते हे सराटे असतात, गाढव काठे नाही का. हे एवढं घेतलं. ते बोबडं म्हणलं देवा एवढं कशाला, म्हणे दगड का घ्यायचा, मडकं असं वरी बांधलेलं असतं, मारून बघायचं, टन वाजलं टन म्हणायचं रिकाम आहे, आणि भद्द वाजलं समजायचं भरलेलं आहे. मग काट्या कशाला, म्हणजे तेवढ्या वरी आपला हात पुरत नाही. मग काय करायचं, काठीनं फोडायचं आणि खाली ओंजळी धरून प्यायचं. ते म्हणला बोबड्या म्हणला देवा हे तगलं कळालेलं बाबा मला, पण ही माती का त्याला म्हणे वाळलेली चाललेली माती. देव म्हणले हे बघ आपण चोरी करायला चाललो आणि एखादी गवळणीला आवाज गेला आणि ती गवळण उठली तर काय करायचं, तिच्या डोळ्यात माती फेकायची आणि पळून यायचं. पण ही एवढं बोबडे आगाव होतो. ते बोबड्या म्हणलं काय गणराम भाऊ, ते बोबड्या म्हणते आणि कुतना ती जर चलबुलग्याची असली आणि तिने जर चष्मा घालून आली तर काय करायचं. देव म्हणले मग ते काटा समोर फेकायचा, कासाही पडला की उभाच पडतो, पायात घुसतो. पण तरी हे लय आगाव. ते म्हणला मला ती जर उचक्याची असेल आणि ती जर चप्पल घालून आली तर मग काय करायचं. देव म्हणले मग तू मार खायचा, बाकी काही नाही. आता अशा देवानं चोऱ्या केल्या, अनेक चोऱ्या देव करू लागले महाराज. आता चोऱ्या किती केल्या, एकच चोरी सांगतो सेवा समाप्त करतो. एकच चोरी काय काय केलं माहिती का महाराज, म्हणजे रोज एकाच्या घरी जाऊ लागले. एक गवळण म्हणली कृष्णा तू प्रत्येकाच्या घरी जातो ना, माझ्या घरी येऊन दाखव. माझ्या घरी, ती म्हणला बोबड्या अय बोबड्या हिचं घराचा नंबर लिहून गे रे. ते बोबड्या म्हणला देवा नंबर लिहायची गरज नाही, खालच्या आळीला माझ्याच घराच्या बाजूला घर आहे, असं फिक्स म्हणे हिच्या घरी जाऊया. ती काय करू लागली महाराज पुन्हा पुन्हा येऊ लागली आणि यशोदेला सांगू लागली यशोदे आज तुझा कृष्ण आला की पकडून धरते. इकून यायची तिकडं जायची, तिकून पुन्हा यायची, यशोदे तुझा कृष्ण आला की पकडते. कृष्ण म्हणला हिचं नाव काय रही, इकून यायली तिकडं चालली, तिकून यायली इकडं चालली. ती बोबडा म्हणला तुला कळलं नाही होय, हे चक्रा नकरा चक्रा कोण मारतय, शांताबाई ते नाव होतं बाकी काही नाही. ते देव म्हणला या शांताबाईला पकडावं लागते. देवानं असं केलं. संध्याकाळ झाली, सगळे झोपले आणि देव तिथं गेले. काय केलं, घरात शिरले महाराज, सगळं खाल्लं, जेवढं होतं तेवढं खाऊन टाकलं. आणि जाताना देवाला शब्द आठवला, मला बांधणार होती, मग हिला बांधायचं. काय केलं माहितीये देवानं एक काम केलं. काय, हिची वेणी आणि हिच्या नवऱ्याची दाढी दोघाची गाठ मारली, देव पळून आले. आणि गावात सांगितलं उद्या सकाळी 6 वाजता सगळ्यांनी घरासमोर जमायचं, नवीन खेळ बघायला मिळणार आहे. सगळी दारात समोर उभा. सकाळचे 4:45 वाजले, 4:45 आणि 4:45 वाजता गवळण उठली. जुन्या काळातली होती म्हणून, आताची 9:30ला उठते, भाग वेगळा येतो, पण ती 4:45ला उठली. आणि 4:45ला उठली आणि उठल्या तिला येणीला झडका बसला. ती म्हणली आता अंधाराचं, ती म्हणली होय हो आता पार गवऱ्या मसनात गेल्या ना, आता काय येड्याने चाळी करता, कशाला केस बिस वाढता. ते म्हणला गब्ब सकाळी साखर झोप लागली, उठ मग दाढी वडू नको. एकमेकाकडे बघितलं, दोघाची गाठ होती. आता गाठ सोडायला गेले, गाठ काही सुटेना. कापायला गेले, गाठ कापेना. जाळाय गेले, गाठ जळेना. तोडाय गेले, गाठ तुटेना. आणि मग ते गोप्या म्हणते होय त्या नंदाच्या कॅरट्याला काही म्हणली होतीस का. ती म्हणली होय माय त्यालाच म्हणले होते बांधते, मग त्यानंच बांधले. आता त्याच्याकडे गेल्याशिवाय सुटणार नाही. आता निघाले महाराज, गोप्या पुढं गवळण माग. पण ती होऊ लागलं उलट, दाढी मागन यांनी अशी माग होती ना, अशी दाढी माग जायची अशी. ते म्हणला हे बघ एवढा त्रास करण्यापेक्षा तू हो पुढं, तुझ्या माग येतो. तेव्हापासून यांनी पुढं दाढी माग, यांनी पुढं दाढी माग, यांनी पुढं दाढी. मी तिथलं सांगतो, इथलं नाही. तुमच्या गावातलं माहित आहे मला माहित नाही. यांनी पुढं का दाढी काहीच माहित नाही, देवा शपथ माहित नाही. ऐका मग झालं असं, ते यांनी पुढं, पण त्याच्यात एक घोटाळा झाला. काय, ती गवळण होती 6.5 फुटाची आणि आमचा गोप्या होता 5.5 फुटाचा. ती असं वरी पाय करून चालू लागलं महाराज. दाढीला झटके, ते झटके बघितले तुकोबार आहे आपलं नामदेव महाराजांनी, काय गोड वर्णन करतात म्हणे.
ते सगळा धिंगाणा आता असू द्या, ते वेळ संपली आपली, ते धिंगाणा झाला. देवाने फक्त कृपा दृष्टीने बघितलं महाराज, आणि बघितल्या बघितल्या गाठ सुटली. अर्थात असे देव खोड्या करू लागले. एक जण त्रासाला कंटाळली, यशोदेकडे घराणी आली, सांगू लागली, यशोदे कृष्णाला काहीतरी सांगा, नाही का. यशोदा आता कसं आहे बघा, आई आहे, कोणत्याच आईला आपल्या लेकराचं खरं वाटत नाही, आणि खरं वाटत असेल तर ती खरी आईच नाही, नाही का. आईला लेकराची चूक दिसते असं शक्यच नाही महाराज. ती उलट म्हणू लागली, तुम्ही 12 घरच्या बाऱ्या गे गोकुळच्या, अरे बारामतीच्या नाही, बारामतीच्या नाही, 12 घरच्या नाही, उचक्याच्या का चल, नाही, आपलं 12 घरच्या 12 नाही का. तुम्ही 12 घरच्या म्हणे तुम्ही आळ घेता, लटकाचा आळ घेता गे, नाही का. तुम्ही खोटा आळ घेताय म्हणे, पकडून दाखवा. एक जण म्हणली, हे काही पकडत नाही, ह्याचा त्रास काही संपत नाही, आपण गावात राहायचंच नाही. सगळा पसारा घेतला, गवळून घेतली, गोप्या घेतला आणि निघाले बैलगाडीनं. देवापर्यंत बातमी पोहोचली, अय कृष्णा, अय कृष्णा, कृष्णा, अय कृष्णा. काय झालं, काय झालं, ते एक गाव सोडून चालल्या म्हणे, गवळण गाव सोडून. देवाना आडवा गेला, पण कसा गेला माहितीये, तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं. ऐका, नवऱ्याचं रूप घेतलं, हिला तहान लागली, हिला तहान लागली. ही म्हणली, मालक आता ते गावातून वरी पाठीपर्यंत येईपर्यंत तहान लागली, पाठीपर्यंत येईपर्यंत. ती म्हणला तहान लागल्या, पाणी. म्हणला आता जाऊन येतो. ते नवरा उतरला, गाडीच्या खाली पाणी आणाय गेला. तेवढ्यात हे देव तिचा नवरा झाला, हातात पाण्याचा घागर आला आणि पाणी दिलं, आणि घागर चालू, गाडी सुरू केली आणि गाडी परत फिरवली. ती म्हणली, कुठं. म्हणे आता आपलं रद्द, गावातच राहायचंय. हिलाही आनंद वाटला महाराज, गावात राहायचंय. हे असं परत निघाले, तेवढ्या तिचा खरा नवरा आला. ते गाडीच्या खालूनच बघत आहे, वरी कोण आहे. माझ्या बापाला तर मी एकटाच होतो, 2 झाले का वा. हे सारखंच दिसत आहे. पण ह्याला प्रश्न पडला नवल नाही, ती मधून म्हणती गाडीत बसल्या बसल्या, केला तवा एकच होता मा, हे 2 झाले कशी. पण सगळे सारखे, केसा सहित सारखे, सगळे सारखेच. हिला प्रश्न, ती म्हणते माझी बायको, ती म्हणते, दोघं एकमेकाचे भांडणं, जोरदार भांडणं करू लागले. तेवढ्या देवानं 3रं रूप घेतलं, 3रं गाडीवर बसलं, गाडी सुरू. हे खालून दोघं म्हणताय, दोघाच्या भांडणात 3ऱ्याचा लाभ, वरी बघा 3रं, त्यालाही खाली वळलं, तर 4थं वरी. ती मागची गवळ म्हणली, आता ताप झाला, 4 आता काय करायचं, काय करायचं. आता हे भांडण मिटवायचं तर मुकदम. गावचे मुखिया कोण, नंद आले नंदाच्या वाड्यावर आणि सांगितलं, महाराज खरं सांगा, बायको नेमकं कुणाची. आता नंदले हुशार, नंदाला माहिती आहे हे सगळं आपल्या कार्ट्याचं आहे. नंदानं सांगितलं, एका मिनिटात निर्णय देतो. कसा, ऐका. समोर 50 फुटाची भिंत होती, आणि मग त्या 50 फुटाच्या भिंतीहून पलीकडे जे उडी माकून जाईल त्याची बायको, ज्याची होती ना, ते डोक्याला हात लावून बसलं. म्हणे एकुलती एक केली होती वयाच्या 30व्या वर्षी, आता ती बी गेली, आता काही मिळत. आणि ज्याच्या नव्हत्या ते 9 देवच होता महाराज. 50 काय 100 काय, पटापट उड्या माकल्या, तिघं तिकडं. ते नंद म्हणले, तुम्हाला नग का नग. ते म्हणला, मायच्या हो माझीच आहे, पण मला काही उडी माकणं होत नाही. नंद म्हणले, मलाही माहिती आहे तुझीच आहे, गुपचूप घे ती यायच्या आधी अनगारला हो, नाही का. दृष्टांत संपला. ही का सांगतोय, देव अशा खोड्या करू लागले, आणि एवढ्या खोड्या वाढल्या. यशोदेनं सांगितलं, कृष्णा आता आपले 5 मिनिटं उरलेत, तू इथं थांबायचं नाही. उद्या जाई राना, सवे घेवानी गोमना, सवे घेवानी गोधना, सवे घेवानी गोमना. बस, उद्या जाई राना चरित्र लय गोड आहे, आणि एका तासात, 1 दिवसात, 2 दिवसात संपत नाही. 7 दिवस सांगितलं तरी वेळ कमी पडतो. इथं फक्त गडबडीत सांगतोय. आणि तुम्हाला निवांत ऐकायचं असेल तर आपल्या गावात केला इशारा जाता जाता, बाकी काही नाही. 7 दिवस ऐकायचं तरी जमतंय, काही अडचण नाही. करतो कथा, ऐका ऐका ऐका, इथलं ऐका. तर देव रानात आले, काय केलं, 2 कामं 3 कामं केले. पहिले राक्षस मारले, आगासूर बकासूर बटकासूर षटकासूर सगळे राक्षस मारले. दुसरं काम, देव राक्षस मारले. दुसरं काम, गायी राखल्या, आणि गायी राखत राखत देव खेळू लागले महाराज. काय सुंदर देव खेळले महाराज.
ऐकायचे तुम्हाला खेळ एका मिनिटात थांबायचे मला एकाच मिनिटात इतके देव गोड खेळले देवाचा पहिला खेळ हा मामा पोरा हा मामा पोरा मामा तुमरी वाजे ग मामा तुमरी वाजे ग मामा तुमरी वाजे ग मामा मामा पोरा मामा मामा पोरा मामा मामा पोरा मामा पोरा बस हा मामा होतो तो लगोरी चेंडूफळी असे अनेक देव खेळले त्याच्यात ते एक खेळ आता फक्त बघूया शेवटचा खेळ कोणता इतके देव ते गिरट्या घेऊ लागले खेळे भवरा ग बाई भवरा खेळे भवरा ग बाई भवरा खेळे भवरा ग बाई भवरा फिरे घर 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 काय फिरे घर 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 घरा घर घरा फिरे घर 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 घरा फिरे घर 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 घरा फिरे घर 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 घरा खेळ भवरा ग बाई भवरा खेळ भवरा ग बाई भवरा खेळ भवरा ग बाई भवरा 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 आणि खेळ खेळून खेळून सगळे गोपाळ थकले आणि गोपाळ म्हणू लागले देवा भुका लागल्या भुका आणि देवानं काय केलं सगळ्यांना एकत्र केलं चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई सगळ्यांना बोलवलं लहान लहान गोपाळ समोर घेतले मोठे मोठे बाजूला घेतले कमलाकार आकारात देव बसले मध्ये देव उभा राहिले सगळ्याच्या शिदऱ्या गोळा केल्या आणि देव प्रत्येकाला काला वाटू लागले पुंडली कमरदारी गोपाल श्रीकृष्ण भगवान तो काला भगवंताने तिथं केला तोच काला आमच्या साधू संतांनी वाळवंटात केला आणि तोच काला आपल्या गावामध्ये गुरुवर्य महाराजांच्या माध्यमातून या सद्गुरू आश्रमामध्ये होत आहे सेवा समाप्त सेवेला पूर्णविराम गेल्या अनेक 11 वर्षापासून संपन्न होत असलेला आपला हा भक्ती महोत्सव आणि या भक्ती महोत्सवातील काल्याची कीर्तनाची सेवा गुरुवर्य महाराजांच्या आज्ञेने माझ्या वाटेला आलेली आहे तसं खरं पाहायला गेलं तर काल्याचं कीर्तन हे बाबाचंच पाहिजे गुरुवर्य महाराजांचं पाहिजे पण महाराज म्हणले तू आणि मी काही वेगळा नाही त्यांच्या आज्ञेने त्यांचा शिष्य म्हणून त्यांचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर उभा राहिलो वेडं वाकडं त्यांच्या कृपेनं बोललो सेवेला पूर्णविराम आता बाकीचे जे आपले ठराविक नियम आहेत आणि आपल्या गुरुवर्य महाराजांच्या आज्ञेने त्यांच्याच सहकार्यातून आपण या ठिकाणी पुढचे कार्यक्रम सगळे पार पडणार आहेत अगदी अर्धा तास आपल्याला लागणार आहे अर्धा तास आपण दरवर्षी ती करतो नाही का त्यामुळे अर्धा तास लागणार आहे माझी एक विनंती आहे हा कोणी जाग्यावरून उठायचं नाही हा एवढं सहकार्य करा आणि ऐका जर कोणी जाग्यावरून उठलं जर कोणी जाग्याहून मला काय करायचं गाव तुमचं आहे ऐका म्हणून माझी विनंती जाग्यावर कोणी उठू नका आणि एक विनंती करतो सगळ्या माता मुलांना पाठीमागं कळसाचं काम झालंय बघा कळस यावर्षी पूर्ण झालाय पुढल्या वर्षी आपल्या सप्त्याचा 12वं वर्ष आहे म्हणजे रौप्य महोत्सव एक तप पूर्ण व्हायला आपलं नाही का आणि तपपूर्ती आहे त्यावेळेला कळस बसणार आहे मंदिरात समर्थ सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज बसणार आहेत आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे हा पांडुरंगाची मूर्ती आहे ज्ञानोबाऱ्यांची मूर्ती आहे आणि कळसाचं कळस बसणार आहे आणि कळस हा माता माऊल्यांचा असतो नाही का आणि मला माहिती आहे तुम्ही सगळ्या उदार आहेत आणि घरी जाऊन ह्यांना सांगा तुमचं हे ऐकतात मला माहिती आहे हे कोणाचं ऐको की ना ऐको जिचं ऐको तिचं नाव बायको कळतंय ना कोणाचं ऐको नायको जिचं ऐको तिचं नाव बायको तुमचं ऐकतात घरी जाऊन सांगा आणि तुम्ही बी द्या काय द्या लय बकळ मागत नाही लय बकळ किती मागू सांगू तुम्हाला ऐका 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 तुम्हाला एक लाडकी बहीण योजना आहे बघा हाय ना लाडक्या बहिणी बोला 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 हाय ना नाही आता मकर संक्रांत जवळ आली कालच देवा भाऊचा मला फोन आलता एकनाथ भाऊ म्हणले या वर्षी डबल टाकणार आहेत 3000 पडणार आहेत 3000 बरं का आणि तुम्ही अरे कोण आहे ते ऐका ते 3000 पडणार आहेत पण लाडक्या बहिणींना विनंती आहे 11 महिन्याचे हप्ते तुम्हीच घ्या किती महिन्याचे 11 आणि एका महिन्याचा हप्ता आपल्या आश्रमाला द्या टाळी वाजवा आता ज्यांनी वाजवली ते देणार आहेत हे नक्की आहे बरं का आणि एक लक्षात ठेवा मी ब्रह्मचारी आहे आणि माझं बोललेलं खरं होतंय जर तुम्ही हप्ता द्यायला काचकूच केली तर योजना बंद पडणार आहे आता योजना बंद पडू नये असं वाटत असेल तर एक हप्ता आपल्या संस्थेला
आश्रम वर्षातून 1000-1200 काही लय झाले का महाराज? हा, काही नाही, अगदी कमी आहे. सगळ्यांना विनंती, आपण खारीच्या वाट्याने सगळ्यांनी सहकार्य करायचे. बाकी सगळ्या सूचना गुरुवारी महाराज देतील. आता मी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. हॅलो, सगळे जागेवर बसा 2 मिनिटात. आपण कालानंतर मस्तक होऊन समर्थ सच्चिदानंद सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या लेन होऊन चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा तथा संत श्री ज्ञानोबाराय यांना 750 वर्ष होऊन गेलेले आहेत जन्मोत्सव सोहळा. त्या माध्यमातून परमादरणीय परमपूजनीय आपल्या गुरुवारीचे शिष्य अनुयायी हरिभक्तिपरायण आकाश महाराज गंगाखेडकर यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण 7 दिवस ज्ञानोबारायांचं असणारं जीवनचरित्र कथा ऐकलेली आहे. आणि ती औचित साधून दुसरी विशेष महत्त्वाची गोष्ट ती अशी आहे बातमी की ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये येत आहेत. हे आपलं भाग्य आहे. आणि तेही असणारा पर्वकाळ साधून ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊलीच्या मंदिराचं शिखराचं काम चालूच आहे. ज्या भाविकांनी या मंदिराला तनामनाधनाने सहकार्य केलं असेल त्यांना गुरुगतीचे कोटी कोटी आशीर्वाद हे करणं गरजेचं होतं. म्हणून प्रत्येकांना मनापासून असणारा आशीर्वाद देतो आणि त्यांचे नावं पण सांगतो. गेली 11 वर्षापासून हे संस्थान धर्म कार्यामध्ये सक्रिय काम करत आहे. या कार्यामधून आम्ही लोकवाटा म्हणून जो निधी आमच्याकडे प्राप्त झाला होता त्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा आणि यज्ञ अविरत चालू ठेवलेला आहे. पुढच्या वर्षीचा तपपूर्ती सोहळा आणि 12 वर्ष पूर्ण होत आहेत. हे डोळ्यापुढे असणारा औचित साधून आमचा संपर्क जरी तुमच्या पोस्टवर पोहोचला जरी नसेल तर एक लेकरू या नात्याने बोलणं गरजेचं आहे. वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून या गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. या न्यायाप्रमाणे एक वस्ती वाटसरू एक वारकरी आपल्या प्रवासामध्ये भेटलेला साधक तुमच्यासमोर आलेला होता. आणि बघता बघता 11 वर्षाचा प्रदीर्घ काळ मी तुमच्या वचनबद्ध राहण्यामध्ये कमी जास्त वेळ घेतला मंदिर बनवण्यासाठी. याचं कारण हे कार्य करण्यासाठी आर्थिक दान आपल्या आशीर्वादाची गरज होती. आणि ते आज आशीर्वाद पूर्णत्वाला नेण्यासाठी ज्या माझ्या गुरुभक्तांनी ज्या माझ्या गुरुबंधूंनी ज्या मायबापांनी मला सहकार्य केलं असेल त्यांची पावती आपण डोळ्यांनी भरल्या डोळ्यांनी पाठीमागे पाहू शकता. एक भव्य दिव्य देखणा सोहळा असणारं देखणं मंदिर ज्या मनाला धीर पाहिजे या असणाऱ्या हायवेवर असणारा 100पेक्षा अधिक वेगाने गाडी चालणारे आहेत. बरेचसे मृत्यूदंडाची शिक्षा भोगत आहेत. या मृत्यूदंडातून मुक्त व्हायचं असेल तर समर्थ ज्ञानेश्वर महाराजांचा माऊलीचा मंदिराचा कळस पांडुरंगाचा कळस भरल्या डोळ्यांनी पाहावा ही इच्छा असणाऱ्या सद्गुरूचरणी आपण असणारी व्यक्त केली होती. म्हणून हा सप्ताह अन्नदान करण्याचं माध्यम काय सप्ताह करण्याचं कारण काय की अटॅकपासून अपघातील मृत्यूपासून टाळण्यापाशी या वाटेवर अन्नदान झालं पाहिजे. एखादा वाटसरू या आश्रमामध्ये राहिला पाहिजे. एखादा गोरगरिबाचा दीनदलिताचा मुलगा वारकरी शिक्षणाचा मागोवा घेऊन आता आदरणीय हरिभक्तिपरायण महाराज MA BEd झाली यांना असणारा लहानपणापासून मी सांभाळ असे आणि खिरे घडवले ज्यांना असणारा देशाच्या सेवेसाठी पाठवलं. सीमेवर माझे विद्यार्थी काम करत आहेत. काही असणाऱ्या बँकेत काही शिक्षक म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही विद्यार्थी असणारा वारकरी शिक्षण देत घडवलेला आहे. पण तुमचं सहकार्य तोलामोलाचं ठरेल म्हणून असणारी ही विनंती तुमच्यापुढे ठेवतोय. पुढच्या वर्षी आपल्याला मूर्तीची स्थापना करायची आहे. ज्या गुरुभक्तांना माऊलीची मूर्ती दान देण्याची हैसियत असेल शुद्ध अंतकरणातला भाव असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. दुसरी महत्त्वाची सूचना अशी आहे या मंदिरामध्ये पांडुरंगाचा असणारा अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीशी परमात्मा असणारा पांडुरंगाची मूर्ती या ठिकाणी स्थापना आम्ही करणार आहोत. म्हणून मूर्तीचाही कोणी समर्थ मायबाप असेल कोणी बंधू असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या महिलापासून आम्ही पोहोचलो नाही कारण मी तुमच्या परिसरातला जरी नसेल पण महाराष्ट्रातला एक वारकरी म्हणून एक तुमचं लेकरू म्हणून मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरे तुकोबारायांचा न्याय डोळ्यापुढे ठेवून तुमच्या पायाला काठा मोडू नये जेणेकरून तुमचा संसार सुखाचा व्हावा. तुकोबारायांचा ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे आजी संसार
अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन ते लोगी जाई नगे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. या न्यायाप्रमाणे आपण पंढरीला येणार आहोत. ही दुमदुमली पंढरी घडणारी आहे, म्हणून पांडुरंगाच्या मूर्तीचं सहकार्य करावं. आणि कळसासाठी लेक मातेने आमच्याकडे मोबाईल संपर्क द्यावा. आपल्याकडून जे यथाशक्ती जे दान होईल त्या माध्यमातून आम्ही हे काम करणार आहोत. अत्यंत खूप मोठ्या परीक्षा देत आम्ही असणार इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. यामध्ये हा सप्ताह जागी ठेवण्यासाठी आम्ही एक संकल्प केला होता की भविष्य काळात तुम्ही म्हणसाल महाराज हे सगळं तुम्ही कशासाठी केला, तुम्हाला कमवायचं असेल का? सज्जन हो, कमवण्यासाठी हे केलेलं नाही, हे लोकवाटा म्हणून केलेलं आहे. इथला कुणीही माझा मायबाप असेल तर प्रत्यक्ष मला कानावर निरोप आला की महाराज काय करतात, महाराजांच्या माध्यमातून काय कार्य चालू असेल. आपल्या या संस्थांच्या माध्यमातला एकही रुपया आम्ही संसाराला लावलेला नाही. जो कोणी देणारा सद्ग्रस्त असेल, जो कोणी भक्त असेल, गुरुबंधू असेल, दिलेला तो निधी योग्य त्या ठिकाणी आम्ही खर्च केलेला आहे. आणि त्याचा जवाब विचारणारा एमदंड असणाऱ्या त्या शिक्षेस आम्ही पात्र राहू. जे काही योगदान घडलं असेल ते समर्थ असणाऱ्या माऊलीच्या चरणी आम्ही समर्पित केलेलं आहे. या सप्त्यासाठी आजीवन महिला आम्ही असणाऱ्या स्थापित केल्या होत्या. त्यामध्ये असणाऱ्या जवळपास शतकापेक्षा पुढे महिला तयार होत्या. पण काही अडचणीमुळे काही असणाऱ्या असतील किंवा नसतील, काही वैकुंठ गमन केले असतील, अशा अनेक अडचणीमध्ये सापडलेल्या असतील मायबाप, ज्यांनी आज मालकाची हाजरी म्हणून आपण माऊलीच्या चरणी भाव समर्पित केलेला आहे, त्यांच्यासाठी एक लहान छोटासा भाऊ कृष्ण परमात्म्याला एकदा थोडीशी असणाऱ्या बोटाला लागल्याच्या नंतर चिंदी आपल्या पदराचं चिंदी बांधली होती कृष्ण परमात्म्याच्या. तर स्वतः असणारा भर सभेमध्ये पांचाळी असणारी सज्जन हो वस्त्रपय हरडी देव झाला. स्वतः कृष्ण परमात्मा असणारा वस्त्राच्या रूपाने असणारं त्याचं रक्षण केलेलं आहे. त्याच न्यायाने सद्गुरू माऊलीच्या चरणी तुम्ही सेवा घेतलेली आहे, म्हणून असणारे आपल्या भावाची साडी तो उपस्थित आहे, ती हाजरीची साडी आपण घ्यावी. दुसरी गोष्ट, ज्यांनी मंदिराला सहकार्य केलेलं आहे, तो अधूनमधून ज्यांचं कुशल मार्गदर्शन आहे, या संस्थांसाठी मी काम करत असताना खूप मोठा असणारा म्हणून काम केलेलं नाही. लहानपणा देगा देवा मंगी साखरेचा रवा हे नातं डोळ्यापुढे ठेवून आणि धर्मकीर्तन धर्मपीठ असणारा उभा करण्याचं काम करत असताना अत्यंत जिव्हाळ्याचं ना एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई या न्यायाप्रमाणे माझ्यावर जे प्रेम करतात, नितांत मार्गदर्शन करतात. घार हिंडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी, इतकं तोला म्हणून असणारं लक्ष ठेवतात की महाराज तुम्ही कुठे फिरता. संबंध कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र प्रांतात फिरत असताना आमच्यावर आईपेक्षाही जास्त प्रेम देणारी माय माऊलीचं हृदय ज्यांच्याकडे आहे, असे असणारे आमचे हरिभक्तीपरायण परम आदरणीय परमपूजनीय दत्तू सुरोशे गुरुजी सर आपल्या गावचेच असणारे सुपुत्र आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्ही हे शिवा प्रतिष्ठानचं आम्ही काम करत आहोत. रितसर असणारं काम आमचं चालू आहे. आणि या दिसणाऱ्या शिखरासाठी त्यांच्या माध्यमातून हे काम किती वेगानं चालू झालं. या मंदिराला जे काही स्मेट खर्च लागला शिखरासाठी, पूर्वी मंदिराच्या स्लॅबपर्यंत काम करत असताना उतक्यामधून आम्हाला निधी आली. महावरकर साहेब, महावरकरांनी असणाऱ्या या खालच्या असणाऱ्या स्लॅबसाठी बांधकामासाठी 50 पोते असणारे सिमेंट त्यांनी दिलं होतं. त्यांनाही गुरुगालचे कोटी कोटी आशीर्वाद. आणि शिखराचं काम जेवढं काम शिखराचं असेल त्या शिखराच्या कामासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारं काम ज्यांच्या माध्यमातून कुशल मार्गदर्शन झालेलं आहे असे आदरणीय सर इथे उपस्थित आहेत. त्यांनी आमचा असणारा मानाचा मधुरा सद्गुरूचा प्रसाद घेण्यासाठी पुढे यायचं आहे. त्यांना शाल आणि श्रीफळ गुरुगादीचं आम्ही देणार आहोत. आणि त्यांचं उत्तराउत्तर मार्गदर्शन आमच्या पाठीशी राहावं, कारण त्यांचं जीवनच शिक्षण देण्यामध्ये गेलेलं आहे. पुढचं भविष्य काळातला असणारा आश्रय की जगाला आश्रय देण्यासाठी ज्यांचा आम्हाला आश्रय पाहिजे, तो आश्रयासाठी जो मार्गस्थ ठेवणारा जो असणारा साधक आहे ते आदरणीय इथं ज्येष्ठ गुरुबंधू असणारे आमचे सर आहेत. त्यांना विनंती करतो त्यांनी इथं उपस्थित व्हायचं आहे. यानंतर एक नाव सांगतो, बाकीचे नाव सांगतो. या संस्थांचा एक छोटासा भक्त होता. तुम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेला आहे की महाराजांनी काय केलं नाही. एखाद्याच्या मनामध्ये संशय असेल, हरिभक्तीपरायण आमचा गुरुभक्त नितीन फावडे म्हणून असणारा एक गुरुभक्त माझ्याकडे यायचा आणि नेहमी म्हणायचा महाराज तुमची कृपा असू द्यावी. आणि ज्यावेळेस मी त्याच्या घरी गेलो सज्जन हो, हा प्रत्यक्ष डोळ्याने सद्गुरुनाथाच्या गादीवरून बोलतोय, कारण माझी लेकरं बोलतात पण मला बोलण्याचा प्रसंग डोळ्यापुढे आलाय. ज्या घरी मी आपले पदस्पर्श केला, चहा करण्या इतकी सुद्धा हैसियत नव्हती, महाराजांना दक्षिणा देण्याची सुद्धा परिस्थिती त्यांची नव्हती. मग त्यांनी असणार आपण झाकून पण असणारच संपुष्ट हे हृदयपेटी करुणी पोटी साठवू. आपल्या अंतकरणातलं दुःख संतांच्या माध्यमातून माय माऊलीच्या समोर त्यांनी आमच्या समोर ठेवलेलं आहे. दत्तप्रभूचा आशीर्वाद त्यांना आम्ही दिला. आज सज्जन होते तुम्ही भरल्या डोळ्यांनी पाहता, अत्यंत सुंदर जीवन. कुठल्याही सत्कार्यामध्ये असणार तुम्ही हाक माराल
त्या ठिकाणी असणारा एक वाघाची झेप घेणारं कार्य नितीन भैयाचं चालू आहे. त्यांनी या मंदिराच्या पायापासून शिखरापर्यंत अत्यंत तोलामोलाचं सहकार्य त्यांचं आहे. ते अन्नदान तर करणारच आहेत, पण या शिखरासाठी असणारा अत्यंत मोलाचं सहकार्य त्यांच्याकडून विटेचं सहकार्य आलेलं आहे. त्यांनी असणारा आमच्या गृहाचा प्रसाद घ्यावा. यानंतर किशोर मोरे यांच्याकडून असणारा 500 वीट आमच्याकडे आलेली आहे. यानंतर काशीराम परिहार सरपंच साहेब यांच्याकडून 2000 वीट आमच्याकडे आलेली आहे. लोदगा येथील असणारे बाई असणारे तो उपस्थित आहे मायमावली, त्यांच्याकडून 500 वीट आमच्याकडे आलेली आहे. यानंतर या मंदिरासाठी अत्यंत गुप्त दानामध्ये खूप मोलाचं सहकार्य ज्यांनी वारकरी धर्म सांभाळला. आजही मला वाटते की माझा मायबाप कोण असेल, एक निष्ठावंत वारकऱ्याचं दर्शन घेऊन असणारा या भूमीला पाय लावला तो वारकरी म्हणजे परम आदरणीय परमपूजनीय आबा थोर असणारे. आज ते वयोवृद्ध झालेले आहेत, ते माझ्याजवळ नाहीत. जवळपास मी ज्या वेळेस या मठाला आलो त्यावेळेस असणारा त्यांनी मला जवळ घेतलेला आहे. माझ्या लेकराला अत्यंत प्रेमाने असणारा सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे आणि जिव्हाळ्याने एकांतात येऊन असणारा माझ्या पालीमध्ये बोलायचे, महाराज घाबरायचं नाही, तुम्ही मी पाठीशी आहे ना, मी तुमच्या बापासारखं आहे, तुम्ही माझं लेकरू आहेत, तुम्ही धाडस ठेवा, विश्वास ठेवा, मंदिर उभार करायला तयार राहा. आणि बघता बघता असणारं आबाची असणारी परिस्थिती आज असणार सज्जनो, आज ते शरपंजरी व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. आपल्या पालखीला स्पर्श करताना हृदय भरून आलं त्यांचं. पण मला असं वाटते सज्जन हो की आबांना असणं उदंड आयुष्य मिळावं की जेणेकरून ही मूर्तीची वार्ता या कळसाचा निरोप आमचा आबाच्या कानापासून गेला पाहिजे. म्हणून भाविकांना सूचना आहे, अत्यंत तोलामोलाने असणारा आशीर्वाद दिलेला आज यशस्वीपणे आम्ही कळसावर असणारा ध्वज असणारा उभा केलेला आहे. म्हणून सांगतात त्यांचं तोलामोलाचं योगदान, अत्यंत मोलाचं सहकार्य दत्तूभाऊ तोर यांच्याकडून आलेलं आहे. त्यांनाही गुरुगारचे आशीर्वाद. या दुसरी गोष्ट शरद पाटील यांच्याकडून 500 वीट इथं उपलब्ध झालेली आहे. तसंच असणारा एक वाटेने प्रवास करणारा साधक माझ्यासोबत राहतोय, एक प्रेमाने असणारा सतत महाराजाकडे लक्ष आहे. महाराज काही नाही, फक्त आशीर्वाद द्या. मी सांगितलं एक उद्बत्ती लाव आणि माझी आठवण कर, मी दत्तप्रभू तुझ्या पाठीशी आहे. आणि या नात्याचं असणारा आज तोलामोलाचं सहकार्य आम्ही ज्या ठिकाणी अडकलो ना ते म्हणतोय महाराज मी आहे ना, घाबरायचं नाही, असा असणारा गुरुभक्त सतीश टोंपे असणारा यांच्याकडून असणारा या शिखरासाठी 500 वीट आलेली आहे, पण अत्यंत मोलाची वीट आहे. यानंतर अनुसया भास्कर परिहार यांच्याकडून 1000 वीट आलेली आहे. यानंतर अनिल कोराळे पुणेकर यांच्याकडून असणारा 1000 वीट आमच्याकडे आलेली आहे. असणाऱ्या अनेक असणाऱ्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं. तोलामोलाचं आणखीन तुम्ही सहकार्य कराल अशी अपेक्षा ठेवतो. कदाचित माझ्याकडून जर चूक होत असेल, आपल्या एक लेकराला हाताला धरून सांगू शकता, या नात्याने असणारा निश्चितपणे माझ्याशी संपर्क साधावा. आपल्या सुखदुःखामध्ये दत्तप्रभू या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रतिवर्षी दरवर्षी असणारा प्रत्येक पौर्णिमेला आम्ही इथं उपस्थित राहतोय. प्रत्येक गावावर ज्यावेळेस पौर्णिमा सादर करतोय त्यावेळेस 7 दिवसाच्या अनुष्ठानातून फक्त गुरुभक्त सुखी झाला पाहिजे हाच न्याय डोळ्यापुढे ठेवून प्रसाद दिलेला आहे. त्या प्रसादाचा प्रत्येकाने अनुभव घेतलेला आहे. आणि या मंदिराच्या शिखराच्या कामाला एक असणारा आपल्या चलबुर्ग्याचं एक भूषण आहे, दिंडीमध्ये पताका घेऊन चालतोय. आमच्या आषाढी वारीमध्ये हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज कांबळे यांच्याकडून ही 1000 वीट आलेली आहे. त्यांनी असणारा आमचा श्रीफळ घेण्यासाठी इथे यायचं आहे. तानाजी शिंदे उत्केकर. दुसरी गोष्ट एक अत्यंत महत्त्वाची अशी आहे की लोकांच्या मनातला हा संभ्रम काढला पाहिजे. हे मंदिर चलबुर्गेकरांचं आहे असं नाही, हे मंदिर पंचगुरू सर्व गुरुभक्तांचं आहे. एका बाजूने नाणं चालतं जर आम्ही तुमच्या पुढे ठेवलं तर ते मार्केटमध्ये चालणार नाही. म्हणून दोन्ही बाजूनं चालायचं असेल, उतका असेल, तांबरवाडी असेल, आपलं चलबुर्गा असेल, जावळी असेल, अनेक गुरुभक्तांनी कुणी तना मना धनाने नवे नवे भरल्या डोळ्यांनी किंवा आपले पाय इथं लावून असणार आमची जागा पवित्र केलेली आहे. म्हणून तोलामोलाचं आपलं सहकार्य आहे. आपल्या मनातली खंत काढावी. पुढच्या वर्षाचा भव्य दिव्य सोहळा करत असताना रात्री ताईनं म्हणल्या की महाराज एवढा मोठा सप्ताह अन्नदान का नाही इथं? वाटेचा वाटसरू एक शीत अन्न खाईल आणि निश्चितपणे एक शीत दिले अन्न कोटी कुळाचे होय उदाहरण. मी माझं उभयता हे माझ्या हातावरला 36वा सप्ताह आहे. सज्जन हो, माझं वय 46 वर्ष आहे. वयाच्या 9व्या वर्षापासून मी सप्ताह करतोय. पण अनेक सप्त्यामध्ये केवळ अन्नदानाचा जर महाराज कोण असेल तर आदरणीय महाराज असणार तुमच्या समोर आहे. तानाजी महाराजांनी फक्त अन्नदानाची अपेक्षा केलेली आहे. म्हणून पुढच्या वर्षी एक मोठा सप्ताह होणार असल्यामुळे आपण 7 दिवसाचा इथं कायम 24 तास अन्नदानाची सेवा कुठलाही वाटसुराला असेल तर तो प्रसाद घेऊन जाईल अशी अपेक्षा तुमच्यापुढे करतो. लहानमुखी मोठा घात झाला तर क्षमा असावी, पण पुढच्या वर्षाच्या अन्नदानामध्ये आपला सक्रिय भाग घ्यावा आणि पुढच्या वर्षापासून जे होणारे सप्ते असतील
त्या भाविकांना सूचना आहे की महाप्रसाद कायमस्वरूपी दत्त महाराजांचा असणारा इथं उपलब्ध राहणार आहे. म्हणून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. पुढच्या वर्षीच्या अन्नदानामध्ये, कीर्तन सेवेमध्ये, मंदिराच्या कळशाच्या कामामध्ये, मूर्तीच्या व्यवस्थेमध्ये, मंदिराला गेट बसवायचा आहे. ज्या कोणा उदार करण्याचा कोण दाता असेल तर या मंदिराला द्वार तयार करा. देवाची द्वारी उभा क्षणभरे, जो कोणी भक्त येईल क्षणभर त्या दारात उभा टाकेल आणि आपल्या आत्म्याला शांती प्राप्त होईल म्हणून महाराज सांगतात. फरशीचं काम इथं उपलब्ध होणार आहे. ज्याला मंदिराच्या फरशीचं कार्य घेता येत असेल अशाने तोला मोलाचं सहकार्य करावं आणि घ्यावं म्हणून महाराज सांगतात. पुढील काही सूचना आहेत आमचे आकाश महाराज सांगतील. महाराज व्यासपीठावर आशीर्वाद देण्यासाठी तो उपलब्ध आहेत म्हणून सांगतात. जय गुरुदेव. काही चूक झाली असेल क्षमा असावी. जय. अगदी 10 मिनिटात सगळ्यांना मोकळं करायचंय. फक्त 10 मिनिटं कोणी जागेवर उठू नका. या ठिकाणी चलबुर्गेकर गुरुजींना विनंती करतो आपण समोर यायचं आहे. संस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान होणार आहे. या गुरुजी पुढे या. या आपल्या या संस्थांसाठी ज्या ज्या मंडळींचं सहकार्य आहे त्या मंडळींमध्ये एक मोलाचं नाव म्हणजे गुरुजींचं आहे. अधूनमधून त्यांचं फार मोठं सहकार्य महाराजांना असतं, त्यामुळे त्यांचा छोटासा सन्मान या ठिकाणी होत आहे. यानंतर दत्तात्रय तोर चलबुर्गेकर यांना विनंती आपणही समोर यायचे. चला, नाव घेतलं की लवकर या, वेळ अगदी कमी आहे. हो हो.